लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही राज्य सरकार आणणार आहे। मात्र ही वाघनखं शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सचिन आहिर आहेत। ती वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत असं पत्र त्या म्युझियमने इंद्रजित सावंत इतिहास संशोधकांना पाठवलंय। मग राज्य सरकार ही नखं कोणाची आणते असा ते सवाल विचारतात। स्वतःची ब्रँडिंग करण्यासाठी आणलं जातंय का हाही प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून आम्ही याच्यात कुठचाही वाद तयार केला नव्हता। पण आदरणीय आदित्यजींनी हा एक स्पेसिफिकली सांगितलं होतं की बघ तुम्ही हे व्हेरीफाय करा, नाही तर उद्या असं व्हायला नको। आणि आज तेच सिद्ध होताना आपल्याला कुठेतरी दिसायला मिळतात। कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या उत्तरामध्ये असं त्यांनी म्हटलेलं की आम्ही असं कुठचाही दावा करत नाही, अशा आमच्याकडे 6 वाघनखं आहेत आणि हे त्याच्यातले असू शकतात किंवा नसू शकतात हा संभ्रम त्या पत्राच्या माध्यमातून होता। आणि मग राज्य सरकारने हे स्पष्ट करावं की बाई हे जे एवढे कोटीवधी रुपये खर्च करून घेऊन तुम्ही ही वस्तू आणणार आहेत ही खरोखरच शिवकालीन आहेत का, महाराजांनी वापरलेली आहेत का, हे असेल तरच त्याला अर्थ राहील। नाहीतर आपण फक्त आणतोय आज आणतोय उद्या आणतोय, आता मी चाललोय बघायला बघून आलो, मग हे सर्व गोष्टी आहेत। आणि मग मला वाटते ही एका प्रकारे जनतेची पैशाची लूट होईल आणि जनतेची फसवणूक होणार नाही ही काळजी घ्यायला। राज्य सरकारने माहिती घेतली असणार जर अशा प्रकारे पुरावे नाहीत ते म्हणतात। त्यांनी माहिती घेतली असावी, पण हा ज्यावेळी प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी एका साहित्यकार आणि त्याच्यातले हिस्टॉरिकन ज्याला आपण म्हणतो जे इतिहासकार आहेत त्यांनी लिहिल्यानंतर जर त्यांना प्रश्न आला तर त्याची त्यांनी चौकशी केली पाहिजे। त्या पत्राची ती ऑथेंटिसिटी आहे किंवा सरकारला दिलेली ती ऑथेंटिसिटी आहे। कारण शेवटी हा म्युझियम हे प्रायव्हेट कलेक्टर्स आहेत, ही काय गव्हर्नमेंट कुठच्याही संस्था ही जी आहेत ही काही गव्हर्नमेंट ऑफ त्या तिकडच्या गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये नाही आहे। हे कलेक्टर्स असतात, ह्याच्यात असू शकतं नसू शकतात, त्याला आधार असतो, त्याला बेस असतो, त्याचे पुरावे असतात, तरच ते ऑक्शनमध्ये असेल किंवा म्युझियममध्ये ठेवण्याचं काम केलं जातो। या गोष्टीची पूर्व माहिती त्यांनी घ्यायला पाहिजे होती। आणि असा जर प्रश्न निर्माण होणार असेल तर मला असं वाटतं ते योग्य नाही। पण अजून आपण आशावादी राहाव्या की खऱ्या अर्थाने हे पत्र खोटं आहे असं समजूया आणि चांगल्या रीतीने जो सरकारचा विचार होता तो लोकांचा संभ्रम दूर करून ते घेऊन येत आहेत अशातला आपण विश्वास ठेवू। प्रश्न विरोधक म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारणार आहात का राज्य सरकारला? आपल्या माध्यमातूनच विचारतोय आणि वेळ प्रसंगी आला तर हा प्रश्न पण ज्यावेळी ऐरणीवर येणार आहे का, ज्यावेळी तुम्ही कोटीवधी रुपये देऊन तुम्ही म्युझियमकडनं ते विकत घेणार आहात किंवा म्युझियमनी जे अगोदर सांगितलं की आम्ही तुम्हाला एवढ्या दिवसासाठी देऊ, तेवढ्या दिवसानंतर तुम्हाला आम्हाला परत आणावं लागणार आहे, तर जे काय त्यांचा व्यवहार झालेला आहे किंवा जे काय झालेला आहे हा प्रश्न निर्माण होणार। आणि विरोधी पक्ष या नात्याने वाद न करता हा संभ्रम जे आमच्या मनामध्ये या पत्राच्या माध्यमातून आहे जे जनतेच्या मनामध्ये ते प्रश्न विचारणारच। त्यामुळे राज्य सरकारने कुठेतरी संभ्रम दूर करावा असंच सचिन आहे आणि एकूणच विरोधकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर मी वेदांतने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।